स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला राज्यातील राजकारणातील महत्त्वाच्या बातम्या आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं विधान शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. तर शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असं संजय राऊत म्हणाले. सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नसून आमच्या समोर काही प्रस्ताव नसल्याचं शरद पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. सेनेने केलेला सत्ता स्थापनेचा दावा शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर फुसकाबार ठरलाय. सेना आणि राष्ट्रवादी एकत्र सरकार स्थापन करायची काही शक्यता नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षपदी उमेदवार उभा करणार असून शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करता येत नसेल तर राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल. तणावाची जी स्थिती निर्माण झाली ती निवळेल आणि योग्य वेळ युतीची सत्ता स्थापन होईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे सध्या लहान आहेत. त्यांचा अनुभव देखील कमी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा आग्रह शिवसेनेनं सोडावा असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय. दरम्यान अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊतांचं काय स्वार्थ आहे असा सवालही आठवलेंनी उपस्थित केलाय. नांदेडच्या भोकरमधून विधानसभेवर गेलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या युतीच्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली आहे. भाजप शिवसेना सत्तेसाठी नेमकी काय काय करत आहे ते आम्ही पाहतोय. आम्ही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील दिली. दरम्यान युतीच्या सत्ता नाट्यावरही त्यांनी यावेळी टीका केली आहे. भाजप सेनेचं नेमकं काय चालू आहे ते आम्ही सध्या बघत आहोत असंही ते म्हणाले. तर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देखील काँग्रेसची भूमिका वेट अँड वॉचचीच असल्याचं म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रवादीनं विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे पण काँग्रेस काही वेगळी भूमिका घेण्याच्या मार्गावर असल्याचं देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियेतून दिसत असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या दाव्यातील हवा काँग्रेसनं काढली आहे. शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्न नाही. आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे नेते आज दिल्लीमध्ये आहेत. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्या भेटीसाठी आणि त्यांना महाराष्ट्रातली परिस्थितीबाबत अवगत करण्यासाठी सगळे नेते दिल्लीमध्ये आहेत. तर काही वेळापूर्वीच त्यांची बैठक संपली आणि काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी या बैठकीनंतर सांगितलंय. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि तशी माहिती काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार नाहीये. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं भांडण हे खोटं आणि सत्तेसाठी असून ते पुन्हा एकत्र येऊन काँग्रेसला शिव्या देतील. काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकतात असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपमांनी केलाय. ट्विट करून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. येत्या 5 ते 6 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती हा शपथविधी पार पडणार आहे. तर शिवसेना सोबत आली तर त्यांच्यासोबत अन्यथा भाजपचा एकट्याचा शपथविधी पार पडण्याची देखील हालचाल या ठिकाणी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांनी येत्या 5 किंवा 6 नोव्हेंबरला संध्याकाळी हा शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलंय. या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि नितीन देसाईंकडे दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. बेळगावमधील मराठी भाषिकांच्या रॅलीला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आणि काही अटींवरती पोलिसांनी ही परवानगी दिली. तर सरकारविरोधात घोषणाबाजी नको असं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी रॅली काढण्यात आली. 1 नोव्हेंबर हा दिवस बेळगावसह सीमा भागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती आणि त्यावेळी बेळगावसह मराठी भाषिक भाग हा कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आला होता आणि याचा निषेध म्हणून बेळगावसह सीमा भागात आज कडकडीत काळा दिवस पाळला जातो.
तर आजच्या दिवशी बेळगावसह सीमा भागात कडकडीत काळा दिवस पाळण्यात आला। बेळगाव शहरातल्या संभाजी उद्यानापासून सीमावासियांनी मोठी रॅली काढली आणि सीमावासीय नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत प्रचंड मोठी गर्दी करत या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही इथे तैनात करण्यात आला होता। आणि या घडीची एक महत्त्वाची बातमीपत्रात येत आहे ती आपण बघूया। अयोध्या रामजन्मभूमी खटल्याचा निर्णय लवकरच येणार असल्याची माहिती मिळते आहे। या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। अयोध्या खटल्याबाबत लवकरच निर्णय येणार असल्याची माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व प्रचारकांना महत्त्वाचे आदेशही दिलेले आहेत। सर्व परिस्थितीत वैयक्तिक लक्ष ठेवा, प्रतिकूल निकालाच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करा आणि निकाल जर अनुकूल आला तर विजय मिरवणूक काढली जाणार नाही असे आदेशही संघाने दिल्याची माहिती कळतीये। तर निकालाच्या वेळेस संघाचे सर्व ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये असतील असं देखील कळतंय। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अयोध्या निकालासंदर्भात। अयोध्या रामजन्मभूमी जो खटला संपूर्ण देशाचं ज्या निर्णयाकडे खरं तर लक्ष आहे आणि लोकसभा निवडणुकीत जो की खरं तर प्रामुख्याने प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिलेला होता आणि तो निर्णय लवकरच येणार असल्याची माहिती या घडीची आपल्या हाती आली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व प्रचारकांना काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत। प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहे। प्रशांत, काय अपडेट या क्षणाची लवकर निकाल येणार असल्याचं कळतंय? हो, ज्या पद्धतीनं तयारी सुरू झाली आहे अयोध्येच्या संदर्भात निकाल जो आहे तो निकाल लवकरात लवकर येण्याची शक्यता होती। साधारणतः 11 ते 15च्या दरम्यान हा निकाल येईल अशा प्रकारची सूचना सूत्रांनी दिली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने एक महत्त्वाचं जर बघितलं आपण ज्या पद्धतीने सूचना संघाच्या प्रचारकांना दिल्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाचा कसल्याही प्रकारचा विरोधात निकाल असो किंवा सकारात्मक निकाल असो त्याच्या बाजूने निकाल असो अशा वेळी कुठल्याही प्रकारचा परिस्थिती ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे। कुठल्याही प्रकारचा विजय जुलूस नसावा। जर प्रतिकूल निकाल आला तर आणि कायद्याची सुस्थिती निर्माण झाली त्यावर प्रथम लक्ष द्यावं आणि सोबतच जेही RSSचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी दिल्लीमध्ये राहावं अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी अयोध्येच्या निकालाच्या मुद्द्यावरून सर्व राजकीय पक्ष सतर्क झालेच आहे पण सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक देखील सतर्क झाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी प्रशांत, लवकर म्हणजे साधारण कोणत्या तारखेपर्यंत हा निकाल येणं अपेक्षित आहे त्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? ज्या पद्धतीची दिल्लीत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या वक्तव्यात आहे की साधारणतः 11 ते 15च्या दरम्यान 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आता निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सध्या घडीला भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निकाल देण्यात व्यस्त आहे अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे साधारणतः 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अयोध्येच्या संदर्भातील ऐतिहासिक निकाल येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। अगदी, आणि या पार्श्वभूमीवरती या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। आणि महत्त्वाच्या बातमीनंतर आता बघणार आहोत राज्यभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या आठवड्याभरात पूर्ण होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। सरकारने केलेले पंचनामेच ग्राह्य धरा असे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले असून काही कारणास्तव पंचनामे होऊ शकले नाहीत तर शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावेत, ते ग्राह्य धरले जातील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज नाशिक दौऱ्यावर आहेत। इगतपुरीमधील शेतपिकांची देखील त्यांनी पाहणी केली असून भात पिकाच्या नुकसानीची देखील शरद पवारांनी पाहणी केली। तर शरद पवारांच्या सोबत या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणचे स्थानिक आमदार देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। सदाभाऊ खोत यांच्याकडून नाशिकमधल्या पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि ही पाहणी करत असताना त्यांच्या समोर एका शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले। वडाळा भोई गावच्या परिसरात सदाभाऊ खोत यांनी द्राक्ष बागांची पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। येत्या 8 दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील नगदी पिकं होत्याची नव्हती झाली आहेत आणि त्यामुळे या भागातला शेतकरी संकटात सापडला आणि या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। न्यूज 18 लोकमतनं काल दिवसभर नाशिक जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे
जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीचं वास्तव दाखवत या नुकसानीची भीषणता समोर आणली होती। तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवारांचा आजचा दौरा नक्की कसा असणार आहे याबद्दल देखील आम्ही सकाळपासूनच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय। अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक हानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठवणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले। राज्यपालांनी गुरुवारी संध्याकाळी अमित शहांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक हानीबद्दल माहिती दिली आणि त्यावेळी अमित शहांनी केंद्रीय पथक पाठवण्याचं आश्वासन दिलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय आणि पावसामुळे खरीपाचं सोयाबीन, ज्वारी, कपाशी ही पिकं जी आहेत ती उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली। शासनानं सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मारसूळच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खराब झालेलं सोयाबीन जाळून आपला तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीने एकट्या पुणे विभागामध्ये 1 लाख हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवला आणि त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात किमान 25 हेक्टरवरील उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्या अवकाळी पावसामुळे फक्त शेती पिकांचंच नुकसान झालेलं नाही तर अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे घरांवरचे पत्रे देखील उडून गेलेत। महसूल विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असले तरी अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळू शकलेली नाहीये। सर्वाधिक नुकसान हे जुन्नर आणि शिरूर तालुक्यात झालंय। अशातच सरकारनं 33% अधिक नुकसान असेल तरच पंचनामे करण्याची भूमिका घेतल्यानं पीडित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत पिकांची नासाडी केली आहे तर फळबागा उद्ध्वस्त केल्यामुळे बळीराजावर आभाळा एवढं मोठं संकट कोसळलंय। एकीकडे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना तिथेच दुसरीकडे मात्र शासनाकडून मदत मिळत नसल्याचा आरोप करत आज येवल्याच्या सायगाव इथे किसान क्रांती एल्गार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई देण्यात यावी तसंच सातबारा कोरा करण्यात यावा यासह इतर मागण्या मान्य करण्यात यावा असा ठराव करण्यात आला। तर मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र राज्यभर आंदोलन करू असा इशारा बळीराजानं दिलाय। भिवंडीमध्ये परतीच्या पावसामुळे शेकडो एकर भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हाताशी आलेलं भात पीक डोळ्यात देखत मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। असं असूनही महसूल विभागानं पंचनामे केले नसून कोणत्याच प्रकारे मदत मिळत नसल्यानं महसूल विभागानं तात्काळ पंचनामे सुरू करण्यासाठी श्रमजीवी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलंय तर वाडा, शहापूर तहसीलदार कार्यालयासमोरही सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। क्यार चक्रीवादळ आणि होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका कोकणातील मच्छीमार बांधवांना बसलाय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोकणातील मच्छीमारी ठप्प झाली। समुद्र खवळल्यामुळे मासेमारीसाठी प्रतिकूल परिस्थिती नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आणखीन 3 ते 4 दिवस मासेमारी बंद राहण्याची चिन्ह आहेत। प्रतिकूल परिस्थितीमुळे अशा पद्धतीनं मच्छीमारांवरती संकट ओढवलंय आणि या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 27 डिसेंबर रोजी टिळकनगर इथल्या इमारत क्रमांक 35 मध्ये आग लागली होती आणि या आगीमध्ये 6 निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागला होता। या प्रकरणात तब्बल 10 महिने फरार असलेला बिल्डर सुबक माप्रा याला टिळकनगर पोलिसांनी गुजरातच्या बलसाडमधून अटक केली आहे। मुंबईतल्या गोलदेऊळ जवळच्या इस्माईल इमारतीमधील एका दुकानाला आग लागली होती। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचत या आगीवर नियंत्रण मिळवलंय तर या आगीत 10 दुचाकी आणि 2 चारचाकी जळून खाक झाल्यात। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील सोयाबीनच्या पिकाला आग लावून दिली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं खराब झालेल्या पिकाला आग लावून संताप व्यक्त केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले। अशातच शहरालगत असलेल्या निकाळे वस्तीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक हैराण झालेत। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय तर काहींनी तर घर सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतलाय। नगरपालिका प्रशासनाला वारंवार याबाबत तक्रारी करूनही दखल घेत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या IAS परीक्षेत
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथल्या काजल देशमुख हिनं मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवलाय. तिनं ही यश पहिल्याच प्रयत्नात मिळवल्यानं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे. काजल हिचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं असून 10वी पर्यंतचं शिक्षण शहरातील सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयात झालंय. औरंगाबाद इथे बनावट नोटा छापून कमी दरात विकणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक उत्तर प्रदेशच्या आरोपीचा समावेश आहे. तर पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 15,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. बनावट नोटांचं मोठं आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुरबाड कल्याण महामार्गावरती रात्री एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 ते 12 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर असल्याची माहिती मिळते. यामध्ये जखमींचा आकडा आणखीन वाढण्याची देखील शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील मंगरुळ इथल्या वैशाली बोर्डे या विवाहितेनं 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. माहेरी जाण्याच्या कारणावरून पतीसोबत वैशाली हिचा वाद झाला आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ढोरप गाव इथल्या दादाराव धुरंदर यांचा शॉक लागून मृत्यू झाला. दादाराव धुरंदर त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतामधील विद्युत खांबावरून अवैधरित्या आकडा टाकून वीज चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेस हातात लोखंडी सांडशी असल्यानं शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झालाय. पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यानंतर आता आणखीन एका खातेदाराचा मृत्यू झालाय. खारघरमधल्या वीज कुटुंबियांनी 64 वर्षीय कुलदीप कौर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पीएमसी बँकेत 15 लाखांच्या ठेवी असल्यामुळे आता पैसे मिळतील की नाही या चिंतेतून कौर यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर वरिंदर विंग हे खारघरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, सून तसंच त्यांची विधवा मुलगी आपल्या 2 मुलांसोबत राहत होती आणि या मुलीसाठी त्यांनी 15 लाखांच्या ठेवी खारघर शाखेतील पीएमसी बँकेत ठेवल्या होत्या. पण बँकेवर निर्बंध आल्यानं पैसे आणि ठेवी बुडणार याची चिंता त्यांना सतावत होती. टेम्पोचं स्टेअरिंग लॉक झाल्यानं झालेल्या अपघातात 10 मोसंबी कामगार जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. यापैकी 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. औरंगाबाद जवळच्या आडूळ बालानगर रस्त्यावरचा हा अपघात आहे. शिवगड तांडा गावातून हे टेम्पो जात असताना स्टेअरिंग जे आहे त्या टेम्पोचं अचानक लॉक झालं आणि टेम्पो उलटला. तर सध्या जखमींवरती औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्यानं हा टेम्पो बाहेर काढण्यात आला. दिल्लीमधलं वाढतं प्रदूषण पाहता आता ठोस पाऊल उचलण्यात आलंय. सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या संस्थेनं आरोग्य आणीबाणी घोषित केले. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्ली एनसीआरमधल्या बांधकामावरती बंदी घालण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीमधल्या शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरती 3 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध पहिला T20 सामना खेळवला जाणार आहे. परंतु दिल्लीमधील वाढतं प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी पाहता हा सामना दिल्लीबाहेर हलवण्याची मागणी काही पर्यावरणवादी आणि माजी खेळाडूंनी केली. दरम्यान मैदानावरती खेळाडू मास्क लावून सराव करतायत. तर माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनीही दिल्ली प्रदूषणावरून चिंता व्यक्त केली. त्यामुळे सामन्यावर एरवी पावसाचं सावट असतं, मात्र यावेळी प्रदूषणाचं सावट असल्याचं बघायला मिळतंय. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पद बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून आगमन स्थळावरती या संशयास्पद बॅग आढळून आल्या आहेत. तर प्राथमिक अंदाजानुसार बॅगांमध्ये RDX असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी सतीश खंदारे यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या धामणगावचे सुपुत्र असलेले खंदारे हे या नियुक्तीमुळे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरलेत. लडाखच्या पोलीस प्रमुखपदी पहिला मराठी व्यक्ती नियुक्त झाल्यानं महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ब्रेकनंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर जाणार आहेत. आशियान, पूर्व आशियान या RCEP शिखर बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा थायलंड दौरा असणार असल्याचं कळतंय.
जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून चीनकडून करण्यात आलेल्या टीकेचा भारताकडून समाचार घेण्यात आलाय. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये चीननं ढवळाढवळ करू नये असं भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बातमी कॅलिफोर्नियामधून. कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन विभागानं ट्विटरवर म्हटलंय की लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात सांता पॉला शहराजवळ दक्षिण पर्वताच्या शिखरावर लागलेल्या आगीत कमीत कमी 750 एकर जंगल जळून खाक झालंय. तर ही आग वेगानं विस्तारत असून खबरदारी म्हणून काही नागरिकांचं या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आलंय. मिडवेस्टच्या काही भागांमध्ये एक जोरदार हॅलोवीन हिमवर्षाव होतोय. ईशान्य आयोवामधील सीडर रॅपिड्समध्ये संपूर्ण रस्ते बर्फाच्छादित झालेले आहेत. या बर्फवृष्टीमुळे शिकागो विमानतळावरून 200 विमानांचं उड्डाण देखील रद्द करण्यात आलंय. सोमालियाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुरामुळे जवळपास 20,000पेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं आणि मुसळधार पावसामुळे मध्य सोमालियाचा अनेक भाग जलमय झालाय. आगामी काही काळात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची देखील भीती हवामान विभागानं वर्तवली आहे. आता बातमी आहे ऐश्वर्या रायच्या बर्थडेची. ग्लॅमरस अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज 46वा वाढदिवस आहे. तर ऐश्वर्याच्या या वाढदिवसानिमित्त यंदा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन रोमला जाणार आहेत असं कळतंय. आणि तिथे ऐश्वर्या एका ब्रँडच्या लॉन्चसाठी जाणार असून रोममध्ये ती तिचा वाढदिवस सेलिब्रेट करणार असल्याचं कळतंय. आणि ऐश्वर्या रायच्या बर्थडेच्या बातमीसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.